नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनल अनिकेत कोड लॅबमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत व्हेरिएबल्स काय असतं पायथनमध्ये हे शिकण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा समोर. ओके, तर चला सुरू करूया आपण. ओके, बेसिकली व्हेरिएबल्स काय असते, कंटेनर लाईक स्ट्रक्चर असतं की ज्यात आपण व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू स्टोअर करतो. ओके, व्हेरिएबल इज लाईक कंटेनर यूज टू स्टोअर डेटा. ओके, डेटा कॅन बी चेंज, डेटा आपण चेंज करू शकतो. ओके, तर एक रिअल लाईफ सिनेरिओ देतो व्हेरिएबलचा. रिअल लाईफ सिनेरिओमध्ये एक वॉटर बॉटल समजा. ओके, वॉटर बॉटल ही काय आहे, आपलं व्हेरिएबल आहे आणि जी वॉटर बॉटलमध्ये टाकलेलं जे वॉटर आहे त्याला आपण व्हॅल्यू म्हणतो. ओके, तर हे रिअल लाईफ एक्झाम्पल आहे की एक कंटेनर लाईक स्ट्रक्चर असतं त्यात आपण डेटा व्हॅल्यू स्टोअर करतो, त्याला आपण व्हेरिएबल म्हणतो. सो सिम्पल. ओके, तर आपण व्हेरिएबल काय यूज करतो, टू स्टोअर डेटा, टू रियूज डेटा. आपण व्हेरिएबलला आपण परत प्रोग्राममध्ये आपण ॲक्सेस करून त्याला आपण रियूज करू शकतो की डेटा आपण रिपीटेडली यूज करू शकतो. ओके, टू मेक प्रोग्राम रिडेबल. ओके, टू मेक प्रोग्राम रिडेबल आपण समोर बघणार आहोत की मी असं कशामुळे म्हणतोय. ओके, नेक्स्ट रूल्स फॉर नेमिंग व्हेरिएबल्स व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, तर अलाउडमध्ये काय येतं, नेम. ओके, कॅमल केस चालेल. ओके, पायथन इज केस सेन्सिटिव्ह. एज, टोटल अंडरस्कोर प्राइस, नेम 1, नंबर लास्टला चालेल. ओके, नॉट अलाउडमध्ये काय, फर्स्ट नंबर नाही आला पाहिजे, टोटल डॅश प्राइस. ओके, हे नाही आलं पाहिजे, माय स्पेस नेम हे नाही आलं. रूल्स टू एक्सप्लेन, कॅन नॉट स्टार्ट विथ नंबर. ओके, तसं सांगितलं मी, नॉट अलाउड, कॅन नॉट स्टार्ट विथ नंबर. नो स्पेसेस, म्हणजे व्हेरिएबल डिक्लेअर करताना मध्ये स्पेस नाही आले पाहिजे. ओके, नो स्पेशल कॅरेक्टर्स, जसं की हॅश. ओके, नंतर जे पण स्पेशल कॅरेक्टर आहेत, हॅश, ॲट द रेट वगैरे, हे स्पेशल कॅरेक्टर चालणार नाही. आणि जी पायथन व्हेरिएबल डिक्लेअर करतो आपण ते केस सेन्सिटिव्ह असतं. ओके, तर आता आपण थिअरी पार्ट तर पहिले पाहिलेला आहे. आपण आता प्रॅक्टिकली आपण पाहणार आहोत की पायथन व्हेरिएबल कशी डिक्लेअर करायची. मी ऑलरेडी सांगितलं आहे की पायथन व्हेरिएबल काय असतं. ओके, आणि मी याच्या पहिल्या प्रोग्राममध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की इनपुट घेताना आपण इनपुटला एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करून इनपुट घेतो आणि तेच आपण नाही का खाली प्रिंट स्टेटमेंटमध्ये ॲक्सेस करतो. ओके, तर ह्यासाठी आपण जे व्हेरिएबल ह्या व्हिडिओमध्ये सेपरेटली पाहणार आहोत. तर नेक्स्ट पायथनच्या फोल्डरमध्ये आलो आपण. ओके, शो मोर ऑप्शन्स, ओपन विथ कोड केला आपण. ओके, जो आपल्याला कोड रन करण्यासाठी इन्व्हायरमेंट आहे ते व्ही एस कोड देतं. ओके, व्ही एस कोड आय डी आहे, आय डी म्हणजे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट इन्व्हायरमेंट. ओके, व्ही एस कोड ओपन झाल्यानंतर आपण इथे क्लिक करून एक फाईल बनवून घेऊ व्हेरिएबल्स. आणि ओके, स्पेलिंग मिस्टेक. ओके, आणि याचं एक्सटेन्शन आपण काय देणार आहोत, IPYNB. ओके, IPYNB एक्सटेन्शन झालं. ही आपली फाईल क्रिएट झाली. 1-2 मिनटं घेईल फाईल. आपली फाईल क्रिएट झाली आहे. त्यानंतर आपल्याला सेल ॲड करायची आहे कोड लिहिण्यासाठी. फर्स्ट आपण रूल्स आणि व्हेरिएबल डिक्लेरेशन हे सोबत घेणार आहोत फर्स्ट. ओके, आता आपल्या चॅनलचं नाव आहे अनिकेत कोड लॅब. ओके, तर हे काय झालं, नेम झालं. ओके, तर आपण हे डिक्लेअर करणार आहोत अनिकेत कोड लॅब. ओके, याला स्ट्रिंग म्हणतो आपण. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डेटा टाइप्स बघणार आहोत, तर ह्या गोष्टी आपण सर्व काही बघणार आहोत. ओके, पहिले आपण व्हेरिएबल डिक्लेअर करायचं शिकू, नंतर व्हेरिएबल
आता हे तर व्हेरिएबल आहे, व्हेरिएबलचे डेटा कोणत्या टाईपचे असतो, डेटा टाईप्स कोणत्या टाईपचे असतात हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. शिफ्ट इंटर क्लिक करून आपण आपल्या ज्या फाईलसाठी एन्व्हायरमेंट सेट करून घ्यायची आहे कर्नल. ओके, ह्या व्हेरिएबलला आपल्याला प्रिंट करायचे. प्रिंट स्टेटमेंट आपण पाहिलेली, प्रिंट कशासाठी वापरतो, आउटपुट शो करण्यासाठी. आणि प्रोग्राम रन केला आपण, कनेक्टिंग टू कर्नल VNV. ओके, आपला कोड रन झालेला आहे. ओके, आता समजा आपण स्टार्टिंगला नंबर घेतला आणि हा कोड रन केला तर काय म्हणते, इनव्हॅलिड डेसिमल लिटरल. ओके, आपण ह्या प्रकारे आपण व्हेरिएबल डिक्लेअर करू शकत नाही. ओके, नेक्स्ट जर समजा आपण शेवटला केलं, ओके, शेवटला आपण नंबर टाकला आपण, ओके, आणि क्लिक केलं तर हे अलाउड आहे, अलाउड आहे व्हेरिएबल डिक्लेअरचा. ओके, नेक्स्ट त्याच्यानंतर माय नेम. ओके, माय नेम क्लिक केलं मी. ओके, त्याच्यानंतर केलं की अनिकेत. ओके, त्यानंतर नेक्स्ट मी काय केलं, प्रिंट माय नेम केलं. ओके, आता हे प्रिंट होईल. ओके, प्रिंट झालं, याला मी करतो कमेंट. ओके, याला आपण कमेंट म्हणतो. ओके, मी तुमचं रिव्हिजन परत परत घेतोय, मी तुम्हाला सगळ्या गोष्टी परत शिकवतोय. ओके, त्यानंतर मी हाच कोड इथे खाली यूज करतो. मी याची कमेंट काढून टाकतो पहिले. ओके, आता हे एरर देते. ओके, काय देते, अनएक्सपेक्टेड इंडंट. मी तुम्हाला इंडंटेशन पायथनमध्ये काय असते हे पण शिकवलेले. ओके, कारण की इथं स्पेस आलाय, स्पेस आला एक्स्ट्रा, त्याला आपण इंडंटेशन म्हणतो पायथनमध्ये. पायथन एरर देते इंडंटेशन व्यवस्थित नसल्यावर. ओके, त्यानंतर आपण अजून एक काय टाईप बघितलं की व्हॅलिड वे टू डिक्लेअर व्हेरिएबल, हा डॅश. ओके, हा डॅश आपण देऊ शकत नाही. ओके, कॅनॉट असाइन टू एक्सप्रेशन हेअर, मे बी यू मेन इक्वल्स टू इन्स्टेड ऑफ इक्वल्स टू. ओके, हा पण एक व्हॅलिड वे नाही आहे व्हेरिएबल डिक्लेअर करायचा. ओके, त्यात मी आता हा व्हॅलिड आहे. ओके, इथं काय करा, व्हॅलिड व्हेरिएबल नेम. ओके, इथं नॉट व्हॅलिड टाका, व्हॅलिड. ओके, बिकॉज ऑफ हायफोन आपण घेऊ शकत नाही. ओके, हे पण काय झालं, व्हॅलिड झालं, व्हॅलिड व्हेरिएबल नेम. त्यानंतर अजून मी काय सांगितलं तुम्हाला इथेच. ओके, चला मी तेच सांगतो. चला, काय आलं, माय नेम इज इक्वल्स टू अनिकेत. ओके, प्रिंट माय नेम. ओके, माय नेम घेतलं मी, इथे कोड रन करतो. ओके, इनव्हॅलिड सिंटॅक्स. काय इनव्हॅलिड सिंटॅक्स, पायथन किंवा व्हेरिएबल स्पेस अलाउ करत नाही. ओके, जसा मी स्पेस कट करेल इथून इट विल बी प्रिंट. ओके, हेच पाहिलं होतं आपण. सिम्पल आहे, व्हेरिएबल एक कंटेनर लाईक स्ट्रक्चर असतं ज्यात आपण डेटा व्हॅल्यू स्टोअर करतो. आणि ह्या व्हॅलिड वे आहेत की व्हॅलिड व्हेरिएबल नेम विदाउट स्पेस. आपण स्पेस जर काही तर दिला तर ते व्हॅलिड होणार नाही, आणि तिथं तिथला स्पेस काढून टाकला तर ते व्हॅलिड व्हेरिएबल नेम होईल. ओके, ह्या सर्व गोष्टी आपण पाहिल्या होत्या. ओके, हे बघा, नेम, एज, टोटल प्राइस वगैरे. आता हे एज वगैरे आता आपण, ओके, आता एज वगैरे मी तिथं माझ्या स्लाइडमध्ये लिहिलं होतं एज. ओके, यात आपण नंबर स्टोअर करतो. ओके, ओके, आता मी याला प्रिंट करतो. सॉरी, प्रिंट नाही केलं मी, एज. ओके, एज प्रिंट झाली. आता हे नंबर आहे, चेंज काय झालं, फक्त नंबर झालाय. हे झाला डेटा टाईप, आणि एज काय आहे, व्हेरिएबल आहे आपला. ओके, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डेटा टाईप्स बघणार आहोत की डिफरंट टाईपच्या डेटा टाईप्स काय असतात आणि कशासाठी वापरतात. ओके, तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला व्हेरिएबल समजलंय की नाही हे पण सांगा, किंवा
काही एरर येत असेल आय मध्ये तुमच्या किंवा फाईल क्रिएट करण्यामध्ये, तेही कमेंटमध्ये सांगा. तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.